गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये ॲटमचं रेडियस कसं काढायचं, पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे काय आणि पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय हे बघितलं होतं, बरोबर. त्याच्यावर आपण एक टेबल सुद्धा तयार केला होता. आज आपल्याला शिकायचं आहे कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणायचं तर नंबर ऑफ नियरेस्ट नेबर्स. नंबर ऑफ नियरेस्ट नेबर्स. नियरेस्ट नेबर्स म्हणजे काय, टचिंग ॲटम्स टू एनी अदर कन्स्टिट्युएंट ॲटम्स इन द क्रिस्टल. बघा आता क्रिस्टल मध्ये बघा हे बघा हा क्यूब आहे आणि आपण कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कसे डिनोट करत होतो, असे डॉट्सनी कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स डिनोट करत होतो. पण मी काय म्हटलं, इट इज अ सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे इथं हा एक सर्कल आहे, हा एक सर्कल आहे, असे काय इथं सर्कल्स आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, नंबर ऑफ त्याचं कोऑर्डिनेशन नंबर काढायचा, म्हणजे त्याचे नंबर ऑफ नियरेस्ट नेबर. तर हे तीन प्रकारचं असतं, 1D 2D and 3D. आता विल स्टार्ट विथ 1D, दॅट इज वन डायमेन्शनल. आता 1D म्हणजे बघा एकच ऍक्सिस मध्ये जायचं. तर फर्स्ट 1D पॅकिंग बघा, मी एक्स ऍक्सिस ला सर्कल्स काढतो. एक, हे झालं वन, एकच ऍक्सिस ला एक्स ऍक्सिस ला, म्हणून आपण वन डायमेन्शनल म्हणतो. बघा इथं इज सर्कल इज टचिंग हाऊ मेनी सर्कल्स. फक्त असे कोपऱ्याचे सर्कल सोडून द्यायचे आणि कोणताही सर्कल, समजा मी हा सर्कल घेतला बघा, तो किती सर्कल्सला डायरेक्टली टच आहे, हा एक आणि हा दोन. दोन सर्कल्सला हा काय डायरेक्टली टच आहे. म्हणून आपण म्हणतो नंबर ऑफ नियरेस्ट नेबर टचिंग ॲटम्स टू एनी अदर कन्स्टिट्युएंट ॲटम्स. तर याच्यातलं जर तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर विचारला तर तुम्ही किती म्हणणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर इज 2. समजलं. तर 1D मध्ये एकच असतं, एक स्ट्रेट लाईन मध्ये, आणि त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, कोऑर्डिनेशन नंबर इज 2. आता जो 2 डायमेन्शनल आहे म्हणजे आपल्याला एक्स ऍक्सिस मध्ये पण जायचं आणि वाय ऍक्सिस मध्ये पण जायचं, त्याला आपण 2D पॅकिंग म्हणतो. तर हा 2 डायमेन्शनल दोन टाइपचा असतो. 2 डायमेन्शनल पॅकिंग, 1 डायमेन्शनल एकच टाइपचा असतो आणि त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 2. हा 2 डायमेन्शनल दोन प्रकारे असतो. 2 डायमेन्शनल स्क्वेअर पॅकिंग, 2 डायमेन्शनल स्क्वेअर पॅकिंग. दुसरा असतो 2 डायमेन्शनल हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. 2 डायमेन्शनल हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. बघा आता स्क्वेअर पॅकिंग असं नाव का दिलं याला, याला आपण ए ए ए ए टाइप सुद्धा म्हणतो. याला आपण काय म्हणतो, ए ए ए ए टाइप. तर कसं असतं बघा हा ए ए टाइप. तर बघा मी कोणत्या ऍक्सिस वर गेलो, एक्स ऍक्सिस वर, तर मी वाय ऍक्सिस वर काढतो बघा. आणि बघा मी हे सर्कल्स एक्झॅक्टली अबोव द सर्कल असं टाकतो बघा. बघा एक सर्कल एक्झॅक्टली अबोव द अनदर सर्कल असं टाकतो. तर कोणताही सर्कल घ्या, समजा मी हा सर्कल घेतो बघा, हा किती सर्कल्सला टच होतो, 1 2 3 आणि 4. किती सर्कल्सला टच होतो, हे 4 सर्कल्सला टच होतो. तर बघा आता मी जर हे सर्कल जे टच होतात त्यांचे पॉइंट जर जॉईन केले मी,
त्यांचे पॉइंट जर जॉईन केले तर एक स्क्वेअर भेटतो. त्यांचे पॉइंट जर जॉईन केले तर काय भेटतं, एक स्क्वेअर भेटतं. म्हणून आपण याला स्क्वेअर पॅकिंग म्हणतो. आणि याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे मग? त्याचा कोऑर्डिनेशन नंबर इज 4, कारण 4 सर्कल्सला काय टच झालेला आहे. तर 2D मध्ये ए टाइप चं कोऑर्डिनेशन नंबर किती असतं? कोऑर्डिनेशन नंबर असतं 4. आता याला ए टाइप काय का म्हणतात? कारण ही लेयर बोला, ही जर लेयर ए असेल, दुसरी लेयर त्याच्या सारखीच आहे का? कारण त्याच्या वरच आहे, म्हणून याला पण आपण ए म्हणायचं. मग याला पण ए आणि याला पण ए. समजतं? म्हणजे सगळे जे ए सगळ्या लेयर्स काय एक सारखे आहे असं सांगायचंय त्यांना, का सगळ्या लेयर्स काय एक सारखे आहे. आता दुसरं बघा, 2D हेक्सागोनल, आपण याला ए बी टाइप म्हणतो. याला काय म्हणतो आपण? ए बी टाइप. हे कसं असतं बघा, ही झाली फर्स्ट लेयर. आता दुसरी लेयर टाकताना आपल्याला एक्झॅक्ट त्याच्यावर नकोय, कारण ही जर लेयर झाली ए, तर दुसरी लेयर कशी पाहिजे बी. ती ए सारखी नकोय, म्हणून या दोघांच्या गॅप मध्ये टाकतो बघा. मग ही लेयर कोणती झाली? बी. आता बघा ए बी म्हणजे ए बी. आता परत ए म्हणजे फर्स्ट अँड थर्ड लेयर इज सेम. फर्स्ट अँड थर्ड लेयर इज सेम. तर बघा परत फर्स्ट लेयर सारखंच टाकतो. परत ही झाली ए. आता परत बी म्हटलं, परत या गॅप मध्ये means in this first and third layer and second and fourth layer is same. बरोबर? त्या गॅप मध्ये टाकलं तर याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे आपण बघू. बघा हा जो सर्कल आहे सेंटर मधला, तो किती सर्कल्सला टच होतोय बघा. 1 2 3 4 5 आणि 6. 6 सर्कल्सला टच होतोय. आणि मी जर हे पॉइंट जॉईन केले, बघा मी जर हे पॉइंट जॉईन केले तर मला एक हेक्सागॉन भेटतो. म्हणून आपण याला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग म्हणतो. एक हेक्सागॉन भेटतो म्हणून आपण याला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग म्हणतो. तर याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? याचा कोऑर्डिनेशन नंबर इज 6, कारण नियरेस्ट नेबर्स किती आहे? 6. समजलं? 1 डायमेन्शनल, एकाच डायमेन्शन मध्ये, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 2. 2 डायमेन्शनल 2 प्रकारचे असतात, स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. 2D मध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंग काय असतं? पहिली जी लेयर असते ए, त्यासारखीच दुसरी लेयर बी, म्हणजे एक्झॅक्ट आपण हे असं म्हटलं हे बॉल्स आहे, तर त्या बॉलवर एक्झॅक्टली दुसरा बॉल ठेवायचा. तर पहिली लेयर समजा ए असेल तर दुसरी लेयर एक्झॅक्टली त्याच्यावर आहे म्हणून परत ए, तिसरी लेयर परत ए, म्हणून आपण ए टाइप म्हणतो याला. तर याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार? याचा कोऑर्डिनेशन नंबर इज 4, बिकॉज नियरेस्ट नेबर्स आर 4. आणि त्यांचे जर सेंटर आपण जॉईन केलं तर एक स्क्वेअर भेटतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? स्क्वेअर क्लोज पॅकिंग. 2D मध्ये दुसरा एक प्रकार आहे ए बी, म्हणजे पहिली जी लेयर आहे ती दुसऱ्या लेयर पेक्षा वेगळी आहे. आणि पहिली आणि तिसरी लेयर आणि दुसरी आणि चौथी लेयर काय असणार आहे? सारखीच असणार आहे. म्हणून बघा पहिली लेयर मी जर अशी टाकली तर दुसरी लेयर मध्ये काय करणार मी? त्या दोघांच्या गॅप मध्ये ते बॉल ठेवणार. तर तिसरी लेयर परत पहिल्या लेयर सारखी, दुसरी आणि चौथी लेयर सारखी. मग जर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर इज 6. आणि त्यांचे सेंटर जर जॉईन केलं तर आपण एक हेक्सागॉन भेटतो, म्हणून आपण त्याला म्हणतो हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. समजलं इथपर्यंत? ओके. आता आपल्याला शिकायचं 3D, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे 3D. क्वेश्चन इथूनच येतो. 3D मध्ये कशी पॅकिंग असते? तर बघा 1D मध्ये एक असतो, 2D मध्ये 2 आणि 3D मध्ये 3 टाइप असतात. तर आता आपण शिकू 3D पॅकिंग.
पहिला असतं 3D स्क्वेअर क्लोज पॅकिंग, दुसरा असतं 3D हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, ज्याला आपण HCP असं म्हणतो, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. आणि शेवटचं असतं 3D, याला आपण FCC पॅकिंग म्हणतो. काय म्हणतो आपण याला? FCC पॅकिंग. दिसतंय बोर्डवर क्लिअर? 3D FCC किंवा आपण त्याला CCP पण म्हणतो, क्यूबिक क्लोज पॅकिंग. त्याला दुसरं नाव काय? CCP, क्यूबिक क्लोज पॅकिंग. बघा हे 3 डायमेन्शन म्हणजे पहिला आपण x ऍक्सिस मध्ये जात होतो त्याला आपण 1 डायमेन्शनल, x आणि y मध्ये जात होतो त्याला आपण 2D म्हणत होतो, आणि 3D म्हणजे x y आणि z तिन्ही ऍक्सिस वर जायचं. पण 3D स्ट्रक्चर हे बोर्डवर काढणं शक्य नाही. म्हणजे ही समजा हा बोर्ड काय 2D आहे, म्हणजे एक लेअर तुमच्याकडे येणार त्याला आपण 3D म्हणतो, पण 3D काढणं बोर्डवर शक्य नाही. तरी मी ट्राय करतो. बघा इकडं. आता मला सांगा स्क्वेअर क्लोज पॅकिंग तुम्ही शिकलाय ती कोणती असते? ए टाइप. मग 3D मध्ये पण आपल्याला सुरुवातीला ते 2D चं स्ट्रक्चर काढायचं, नंतर आपण 3D काढू. पहिलं काय काढू आपण? 2D. तर स्क्वेअर क्लोज पॅकिंग 2D मध्ये कसं काढतं बघा. Exactly above the first layer. मला सांगा ही जर 2D असतं तर आपण या लेयरला काय म्हटलं असतं? A, या लेयरला A, परत या लेयरला A आणि या लेयरला A. पण आता हे 3D आहे म्हणजे त्याच्यासाठी ही जी लेयर आहे बघा, आता नीट लक्ष द्या. ही जी लेयर आहे ही त्यांच्यासाठी फर्स्ट लेयर झाली फक्त, कारण मला तुमच्याकडे एक लेयर टाकायची. म्हणजे ही जी लेयर आहे ही फर्स्ट लेयर, परत सेकंड लेयर, थर्ड, फोर्थ असं 3D काढायचं आहे आपल्याला. म्हणजे 3D मध्ये या कंप्लीट लेयरला फक्त A लेयर म्हणणार आपण. 2D मध्ये याला ए असं म्हणतो, तर 3D मध्ये फक्त याला A लेयर म्हणणार. कारण मी जर ही लेयर अशी केली तर त्याच्यावर आणखीन एक लेयर टाकणार. मग ही झाली A, ही कंप्लीट झाली A, परत A, परत A असं. तर या कंप्लीट लेयरला काय म्हणायचं? A. म्हणजे हा A झाला. दुसरी लेयर पण काय? A. म्हणजे याच्यावर आता तुमच्याकडे काढायचं आहे मला, तर मी काय करतो? असं स्मॉल सर्कल्सने दाखवतो. बघा ते काही स्मॉल सर्कल्स नाहीये, ते एक्झॅक्टली त्याच्यावरच आहे. पण ते आपल्याला 3D स्ट्रक्चर दाखवता येईल का बोर्डवर? नाही दाखवता येणार. म्हणून तुमच्या बुक्स मध्ये तुम्ही त्याचं 3D स्ट्रक्चर बघा, नाही तर या व्हिडिओच्या एंडला किंवा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला त्याचा पिक्चर टाकून देतो. तर याचा जर कोऑर्डिनेशन नंबर जर कोणी तुम्हाला विचारला तर काय सांगणार? मला सांगा 2D मध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय होतं? स्क्वेअर क्लोज पॅकिंगचं 4. पण 3D मध्ये एक लेयर बघा. आता हा जो सर्कल आहे त्याचा नियरेस्ट नेबर किती आहे? 1 2 3 4 बरोबर. पण हे 2D मध्ये झालं. 3D मध्ये त्याच्यावर एक लेयर राहणार, त्याच्या खाली पण एक लेयर राहणार. म्हणजे तो बॉल आहे समजा, या लेयर मध्ये तो 4 बॉल्सला टच आहे. एक आणि 3D मध्ये एक त्याच्या वरती राहणार आणि एक त्याच्या खाली. म्हणजे टोटल किती कोऑर्डिनेशन नंबर राहणार? 6.
स्क्वेअर क्लोज पॅकिंग 2D मध्ये त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 होता, कारण तिथे एकच लेअर होती. इथं मल्टिपल लेअर्स असणार, मग एका लेअर मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 4. वरच्या लेअर, मग वरचा जो आता या लेअर मध्ये एक बॉल आहे, त्याचं नियरेस्ट नेबर किती आहे 4, पण वरच्या लेअरचा पण बॉल त्याच्यावर टच असणार, खालच्या लेअरचा बॉल पण त्याच्यावर टच असणार, म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, याचा कोऑर्डिनेशन नंबर इज 6. कोऑर्डिनेशन नंबर इज 6. समजलं. पण आता हे काढताना आपण हेक्सागोनल क्लोज पॅकिंग करायचंय. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग तुम्हाला आठवतं, ए बी ए बी ए बी. आताच आपण बघितलं होतं हेक्सागोन तयार होतं ए बी ए बी, पण तो होता 2D. आता आपल्याला काढायचा 3D, आणि हा जो असतो CCP तो असतो ABC ABC. बघा आता मी काढायचा प्रयत्न करतो. पहिला आपण SCP काढू 3D. त्याच्या आधी 2D काढावं लागणार आपल्याला. 2D AB AB. फक्त यावेळेस काय करतो मी, ते सर्कल जरासे लांब लांब दाखवतो. ऍक्च्युली ते टच आहे, पण ते तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी लांब लांब दाखवतो. बघा हा झाली. आता 2Dच काढतोय आपण. ही झाली फर्स्ट लेअर. सेकंड लेअर काय आहे, AB, म्हणजे पहिल्या लेअर पेक्षा वेगळी, म्हणजे या दोघांच्या गॅप मध्ये टाकायचे. तर मी इथं टाकलं, मी इथं टाकलं, तर मी इथं टाकलं, म्हणजे ही आता मी 2D काढतोय. हे A, हे B, परत ही लेअर काय झाली, A, परत ही लेअर काय झाली, B. बघा मी हे फक्त तुम्हाला समजू म्हणून जरा लांब लांब काढलं, नाही ते सर्कल्स काय टच होतात एकमेकांना. पण हे AB कधी बनायचं 2D मध्ये, पण 3D मध्ये तर ही एकच लेअर आहे. कळतं, 3D मध्ये तरी काय आहे, एकच लेअर आहे. मग याला कंप्लीट आपण काय म्हणणार आहे, फक्त ए लेअर. कारण 3D मध्ये आपल्याला त्याच्यावर पण लेअर टाकायचे ना. तर ही लेअर कोणती झाली, फक्त ए. पण बी लेअर ए लेअर पेक्षा काय पाहिजे, वेगळी पाहिजे. पण तुम्ही आता नीट समजून घ्या का, इथं हे 3 सर्कल्स आहे बघा. हे 3 सर्कल्स एकमेकाला टच होतात. कसे, आता फक्त फोकस या सर्कल्सवर करा. 1 2 and 3 सर्कल्स. तर मला सांगा, मी जर इथून बघितलं तर खालचा सुद्धा बॉल मला दिसणार, कारण हे 3D नाही, याच्यावर पण असे लेयर्स असणार. तर खालचा सुद्धा बॉल दिसणार मला. समजतं, फक्त खालचा बॉलचं मला काय दिसणार, असं हेड दिसणार. तर असे 4 सर्कल्स एकत्र आले. कसे 4 सर्कल्स एकत्र येतात, तर मी इकडे दाखवतो बघा. 1 2 आणि 3. बघा मी 1 2 3, आणि मी जर इथून बघण्याचा प्रयत्न केला तर खाली पण एक बॉल आहे. तर या 4 सर्कल्स मुळे, आता बोर्डवर तर 3च दिसतात, पण एक त्याच्या पाठीमागे आहे. तर या 4 सर्कल्स मध्ये जो गॅप असतो त्याला आपण म्हणत असतो टेट्राहेड्रल व्हॉइड. त्याला काय म्हणत असतो, आपलं टेट्राहेड्रल व्हॉइड. व्हॉइड म्हणजे एम्प्टी स्पेस. 4 बॉल्स मिळून जी एम्प्टी स्पेस तयार होते त्याला आपण टेट्राहेड्रल व्हॉइड म्हणतो. कसं, हा 1 2 3, इथून बघितलं तर खालचा पण बॉल दिसणार. तर टोटल किती, 4 बॉल्स आहे किंवा 4 सर्कल्स आहे. तर त्यांच्यामधल्या गॅपला आपण काय म्हणतो, टेट्राहेड्रल व्हॉइड. मग इथं टेट्राहेड्रल व्हॉइड कुठं असणार बघा, 1 2 3, त्याच्या खालच्या लेअरला सुद्धा असणार. म्हणजे इथं टी लिहितो बघा मी, 1 2 3 1 2 3 1 2 3, इथं टेट्राहेड्रल 1 2 3, इथं टेट्राहेड्रल व्हॉइड 1 2 3, इथं टेट्राहेड्रल व्हॉइड 1 2 3
बघ इथं टेट्राहेड्रल, इथं टेट्राहेड्रल. तर 4 सर्कल्सनी मिळून जो गॅप बनलेला असतो आपण त्याला काय म्हणत असतो, टेट्राहेड्रल. म्हणजे ही लेअर कोणती झाली ए, ही बी जे असतो त्याने काय करायचं आपण हे टेट्राहेड्रल व्हॉइड कव्हर करायचं. म्हणजे ही झाली बी लेअर. बघा हे जर तुम्हाला इमॅजिन करता आलं ना तर हा चॅप्टर खूपच सोपा आहे. बघितलं म्हणजे हा जो असतो हा ऍक्च्युअली 2D हेक्सागोनल असतो. बी मुळे काय करतो आपण टेट्राहेड्रल व्हॉइड काय करतो आपण कव्हर करतो. आणि इथं काय करतो आपण, इथं फर्स्ट लेअर, सेकंड लेअर आणि थर्ड लेअर हे तिन्ही वेगळे आहे. इथं तर फक्त हे 2 लेअर वेगळे आहे. पहिली लेअर काय होती 2D हेक्सागोनल काढला पण ती फक्त एक झालं. त्याच्या वरती जी लेअर आहे ती दुसरी वेगळी लेअर आहे कारण इथं बी दिलंय. पण 4 बॉल्स एकत्र आल्यानंतर एक व्हॉइड तयार होता, आपण त्याला टेट्राहेड्रल व्हॉइड म्हणतो. तर या बी ला आपण काय करतो त्या टेट्राहेड्रल व्हॉइडला कव्हर करतो. मग इकडे लक्ष द्या. आता ही डायग्राम त्याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड होणार परत कारण इथं पण याच्यासारखंच आपल्याला हेक्सागोनल सारखंच करायचं आहे. मग ए ने काय करणार आपण 2D हेक्सागोनल, बी ने काय करणार आपण टेट्राहेड्रल व्हॉइड कव्हर करणार. आणि या सी ने काय करणार आपण ऑक्टाहेड्रल व्हॉइड कव्हर करणार. सर आता हे ऑक्टाहेड्रल व्हॉइड म्हणजे काय, ऑक्टाहेड्रल व्हॉइड म्हणजे 6 सर्कल्स मिळून जो गॅप तयार होतो त्याला आपण ऑक्टाहेड्रल व्हॉइड म्हणतो. बघा या डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला 1 2 3. बघा इथं असं दिसणार तुम्हाला 1 2 3. याला आपण टेट्राहेड्रल व्हॉइड म्हणत होतो पण मी जर असंच सर्कल्स टाकले 1 2 आणि 3 त्याच्यावर बघा परत व्यवस्थित दाखवतो. बघा इथं 1 2 3 1 2 3. जरा लांब दाखवतो बघा. हे 6 सर्कल ज्यावेळेस एकत्र येतात या गॅपला आपण काय म्हणतो ऑक्टाहेड्रल व्हॉइड. आता इथं बघा 1 2 3 1 2 हा इथं जॉईन आहे बघा. किंवा इथं बघा 1 2 3 1 2 3. म्हणजे 6 सर्कल्स ज्यावेळेस टच असतात त्या गॅपला फिल करायचं. म्हणजे हा सी लेअर टाकायचा. फर्स्ट लेअर काय असणार हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. दुसरी लेअर मध्ये काय करणार आपण टेट्राहेड्रल व्हॉइड कव्हर करणार. तिसऱ्या लेअर मध्ये काय करणार आपण ऑक्टाहेड्रल व्हॉइड तयार कव्हर करणार. तर इथं सी काय ऑक्टाहेड्रल व्हॉइड कव्हर करतं. या दोन्हीचा कोऑर्डिनेशन नंबर इज 12. या दोघींचा कोऑर्डिनेशन नंबर काय 12. आणि इथं बघा हे तुम्हाला सम सॉल्व करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बघा इथं n ऍटम्स असतील तर टेट्राहेड्रल व्हॉइड असतात 2n. म्हणजे n ऍटमचे डबल असतात 2n. आणि इथं ऑक्टाहेड्रल व्हॉइड असतात n. म्हणजे मी म्हटलो तुम्हाला FCC फेज सेंटर क्यूबिक क्रिस्टल. फेज सेंटर क्यूबिक क्रिस्टल. तर n ची व्हॅल्यू किती असते तिथं फेज सेंटर क्यूबिक क्रिस्टल मध्ये आठवतं 8 in 8 कॉर्नर्स दॅट इज 1. आणि 6 in 6 स्पेस एक असे हाफ कॉन्ट्रीब्युशन असतं दॅट इज 3 3 + 1 4.
आणि मग मी जर तिथं विचारलं किती टेट्राहेड्रल आहेत तर 2n म्हणजे 8 टेट्राहेड्रल आहे. आणि किती ऑक्टाहेड्रल विचारलं तर 4 ऑक्टाहेड्रल आहेत. कारण n ऍटम जर असतील त्याचे टेट्राहेड्रल त्याच्या डबल असतात आणि ऑक्टाहेड्रल तेवढेच असतात. समजलं? तर बघा, दिसतंय क्लिअर? सो द टोटल नंबर ऑफ void पर स्पियर असं जर क्वेश्चन विचारला, हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ voids पर स्पियर, म्हणजे एका स्पियरला किती टेट्राहेड्रल void आणि किती ऑक्टाहेड्रल void दोन्ही मिळून, मग हा 2n हा n म्हणजे टोटल 3n. एका स्पियरला किती voids असतात? 3n. त्याच्यातले 2n काय असतात? टेट्राहेड्रल आणि n काय असतो? ऑक्टाहेड्रल. तर अशा पद्धतीने आपण आज एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर केलाय. पाहिजे असेल तर मी तुम्हाला याच्या नोट्स पाठवतो, त्या नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. आणि याच्या डायग्राम्स ज्या आहेत 3Dच्या 100% तुम्हाला 2D पर्यंत एकदम क्लिअर झाला असेल. 3Dची जी डायग्राम आहे ती बुकमध्ये दिलेली, ती बघून घ्या. कारण इट इज इम्पॉसिबल टू ड्रॉ 3D ऑन बोर्डवर आपण 3D दाखवू शकत नाही, म्हणून ते तुम्हाला जरा कन्फ्युजन झालं असेल. पण तरी तुम्ही नोटबुकमध्ये बघा, तुम्हाला मी याच्या नोट्स टाकतो, ते लिहून घ्या. काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.